हे गाईज, वेलकम बॅक टू कृपा पाटील चॅनलवर. तर आजपासून माझे ब्लॉग चालू होणार आहेत. तर तुम्ही आज बघत असाल मी आज एक अशी ट्रॅव्हलिंगचा वगैरे असं किंवा डे व्लॉग कसं मी बनवत नाही. तर मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे, म्हणजे जी रिअल आहे आणि जी आमच्या साईडला घडलेली आहे. तर तुम्ही आता बघा, मी पुढे सांगत आहे, पण पूर्ण स्टोरी ऐका आणि मग मला सांगा कमेंट्स करून की ही कुठे घडली आहे आणि तुम्हाला माहिती आहे या स्टोरीबद्दल, कधी ऐकलं आहे का नाही, ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि ही म्हणजे माझा ब्लॉग कुठून बघताय तेही मला कमेंट्स करून सांगा. आणि आत्ताच सांगते, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलला क्लिक करा. ही स्टोरी एका फॅमिलीची आहे, म्हणजे एका फॅमिलीमध्ये अशी एक स्टोरी अशी घडली आहे की त्यांना म्हणजे त्यांना असं माहीत पण नव्हतं की हे असं घडू शकतं वगैरे काय, की कोणालाच नाही म्हणजे असं माहीत की हे असं घडू शकतं की नाही. म्हणजे ते का असं हे की चेटूक नावाचं काहीतरी असतो, ते आता मला एवढं माहीत नाही, पण मी जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला नक्की सांगते. म्हणजे त्यांच्या घरी ना असं एक व्हायचं की म्हणजे त्यांच्या घरातून ना दागिने चोरीला जायचे, नाहीतर काही म्हणजे असं त्यांच्या घरात ना असं जेवणाला मटण वगैरे असायचं ना, तर त्यांचं तो मटण आहे ना फक्त हाडं दिसायची त्याची, बाकी सगळं म्हणजे ते खाऊन टाकायचे. आणि ते पण असं नाही म्हणजे काही तुम्हाला सांगू की असं ते तिथे म्हणजे असं ब्लड वगैरे दिसायचं त्यांना. म्हणजे तुम्ही आता ऐका, मी तुम्हाला सांगते. म्हणजे त्यांची फॅमिली खूप म्हणजे अशी एकदम जॉईंट फॅमिली आहे. तर जॉईंट फॅमिली आहे त्यांची आणि ते असे एकदम लांब राहतात, जरा थोडे लांबच राहतात असे, की म्हणजे तिथे जास्त घरं वगैरे नाही आहेत. पण त्यांच्या इथे ना असं व्हायचं की म्हणजे ते लोक बाहेर गेले लॉक लावून, दरवाजाला लॉक लावून गेले ना, की आले की त्यांचे लॉकमधून म्हणजे ब्लड निघायचा. का कसं काय त्यांना माहीत नाही, समजायचं नाही. ते घाबरायचे, पूर्ण घाबरायचे ते. म्हणजे त्यांचे व्लॉगमधून ब्लड निघायचा. परत त्यांच्या घरात कधी मटण बनला ना, मटण चिकन वगैरे, तर त्यांचे वरती म्हणजे माळावर जाऊन ते सगळं म्हणजे ते मटण डायरेक्ट त्यांच्या माळावर जायचा. जे किचनमध्ये बनले आहे त्यांचे डायरेक्ट माळावर, जर कोण घेऊन न जाणारा काय नाही, डायरेक्ट माळावर जायचा. आणि नुसती तिथे हाडं पडलेली असायची. जेव्हा ते लोक म्हणजे शोधायचे ना ते मटण वगैरे कुठे आहे, तर ते बघायचे तर वरती माळावर फक्त हाडं दिसायची त्यांना. म्हणजे काय, म्हणजे कसं काय त्यांना समजूनच नाही आले. दिवशी म्हणजे असं झालं की त्यांच्या घरातले दागिने चोरीला गेले. म्हणजे घरात सगळे असून अचानक दागिने गेले. मग नंतर असं समजलं की थोडे दिवसात असं झालं त्यांचे की नाही, हे खूपच असं भयंकर घडते घरात, की नक्की कोण चोरीला जाते. त्यांचे घरात CCTV लावले ते, की नक्की कसं जाते कसं म्हणजे समजायला नाही. तर कोण नाही, पण अचानक हे असं सगळं जाते, न कोण दिसत नाही माणूस काय नाही, की कसं हे जाते. मग मग त्यांनी असं काहीतरी ते असं बोलतात ना की भक्त वगैरे, तर तसं तेही काहीतरी केलं. तर तेही बघतात, तर त्यांना समजलं की त्यांच्यावर एका चेटूक म्हणजे चेटूक असं काहीतरी केलेलं आहे त्यांच्यावर, जादू वगैरे. तर त्या जादूनी की ते माणूस असं होतं आहे की ते माणसाला ते सगळं म्हणजे जो माणूस तो मागतोय, ते चेटूक वगैरे नावाचा कोण आहे ते घेऊन जाते त्याच्याकडे. म्हणजे सोनं वगैरे काही त्याला इच्छा होईल ना ते मागतो तो आणि ते घेऊन जातो. हे असं तुम्ही कुठं ऐकलं असलं तर नक्की कमेंट्स करा. म्हणजे की चेटूक नावाचं असं काय आहे की त्यांच्या घरात कोणी पण म्हणजे असं काही झालं ना, असं म्हणजे सोनं वगैरे, मग तर ते लगेच जायचं, गायब व्हायचं त्यांच्या इथे. म्हणजे असं काय सांगू तुम्हाला की म्हणजे ते अशी बोलतात, मी ऐकलं आहे की ते मांजरीचं काय नाळ असते काय, ते नाळीचा वगैरे काय होतं आणि मग ते चेटूक तयार होतं त्याचा. मग ते चेटूकला काय पाहिजे ते म्हणजे तो माणूस स्वतःकडे ते चेटूक मागतो आणि सगळं ते घेऊन देतो, की हां हे घे तुला असं म्हणजे असं जे मागेल ते घेऊन येतं. म्हणजे असं त्यांच्यावर असं झालेलं की जादू की कोणीतरी केलेले ते. पण तुम्ही सांगा मला की हे नक्की ऐकलंत का नाही तुम्ही ते. म्हणजे हे खूप भयंकर आहे की असं कोणावर घडू नये, पण हे असं घडू शकतो कोणावर तरी. ही रिअल स्टोरी आहे, मी ऐकलेली आहे. आमच्या इकडे घरात खूप जण अशी बोललेली आहेत ही स्टोरी. आणि माझे पप्पाही पण असं हे रिअलमध्ये बघितलं आहे जाऊन, की असं ब्लड वगैरे येतो तिथून लॉकमधून. म्हणजे काय त्यांची इथं वेगळाच काय भयंकर होता ते सीन. जर आपण बघितला असता ना आई, वाट लागली असती. म्हणजे असं काय होऊ शकतं, नाही होऊ शकतं.
काय सुचना. तुमच्या इथं घडलं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मला. आणि ही स्टोरी तुम्ही ऐकली असेल तरी मला नक्की सांगा. म्हणजे बाई ही स्टोरी ऐकले राहतं माझ्या हातापायाला ना एवढे काटे आलेले ना भाई. म्हणजे असं ते लोक कसे राहिले असतील भाई. त्यांची मुलं पण खूप लहान लहान होते आणि हे कसं काय राहू शकले असतील त्या घरात काय माहीत. बिलकुल म्हणजे अशी घाबरण्यासारखी ती गोष्ट होती जी जर म्हणजे तुम्ही असं मी आता सांगते तर तुम्हाला एवढं वाटलं नसेल काय. पण जर ती स्टोरी ना तुम्ही अशी रिअलमध्ये बघितली असती ना बाई डरले असते तुम्ही, घाबरले असते. म्हणजे सांगू काय तुम्हाला, बेकार स्टोरी होती ती. म्हणजे अशाच तुम्हाला मी स्टोरी सगळ्यात सांगणार आहे. म्हणजे जे जे आमच्या इकडे घडलेले आहेत त्या स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा. जर ही स्टोरी ऐकली असेल तुम्ही तर मला माहीत आहे आमच्या इकडच्या बरेच जण ही ऐकली असेल. पण मी तुम्हाला सांगते ही स्टोरी अशी जास्तच कोणाला माहीत नाही. म्हणजे त्याही असं कोणाला जास्त समजून दिली नाही स्टोरी. पण मी तुम्हाला सांगितले म्हणजे तुम्हाला सांगायला पाहिजे ना की अशी पण घडू शकते. नाहीतर आपण बोलतो की अरे हे सोनं चोरीला गेलं आहे, ते सोनं चोरीला गेलं आहे म्हणजे कोणीतरी चोरलं आहे. पण शक्यतो असं सगळेच जण माणसं चोरूनच नसतं, काय जादू पण होऊ शकते किंवा की काय असं म्हणजे भुताडकी वगैरे असं पण होऊ शकते. काही पण होऊ शकते जगात या. तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू गाईज, बाय.